जगाच्या राजकारणात जेव्हा जेव्हा एखादी मोठी ठिणगी पडते तेव्हा त्याचे चटके सगळ्यात आधी आपल्या खिशाला म्हणजेच शेअर मार्केटला बसतात. सध्या ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांमध्ये जे काही शीतयुद्धजन्य तणावाचं वातावरण सुरू आहे, त्यामुळे सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेनं ग्रीनलँडवर ठेवलेल्या वाकड्या नजरेमुळं ज्या पद्धतीनं अग्रेसिव्ह भूमिका घेतली आहे आणि त्याच भूमिकेमुळे त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला रशिया, चीन सारख्या देशानं दिलेली प्रत्युत्तराची भाषा, यामुळे इन्व्हेस्टर्समध्ये भीतीचं वातावरण पसरले हे नक्की. अशा वेळी जेव्हा युद्धाची किंवा मोठ्या निर्बंधांची शक्यता असते, तेव्हा जगभरातील लोक शेअर्समधून किंवा फॉरेक्स मार्केटमधून पैसे काढून सुरक्षित ठिकाणी वळवतात. खरं तर मंडळी, आपल्या आयुष्यात सोनं आणि चांदी हे पिढ्यानपिढ्या सगळ्यात सुरक्षित इन्व्हेस्टमेंट मानली गेली आहे. त्यामुळे सध्या सोनं चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या आपल्याला दिसत आहेत. पण अशा महागड्या आणि व्होलॅटिलिटीच्या काळात इन्व्हेस्टमेंट करताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, या व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, या विषयाचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना कधीच सरळ रस्ता नसतो. कधी अचानक भाव वर जातात तर कधी कुठलंच कारण नसतानाही घसरतात. यालाच आपण व्होलॅटिलिटी म्हणजेच चढ उतार म्हणतो. गावाकडच्याच भाषेत सांगायचं झालं तर ही शेतीसारखीच गोष्ट आहे. कधी जास्त पाऊस, कधी कमी, कधी गारपीट तर कधी दुष्काळ. पण तरी शेतकरी शेती करायचं सोडतो का? तर नाही. कारण त्याला माहित असतं की योग्य वेळी योग्य पीक घेतलं, जमिनीची काळजी घेतली तर शेवटी उत्पन्न हे मिळतंच. मार्केटमधली गुंतवणूक सुद्धा अशीच आहे. जेव्हा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते तेव्हा नवीन माणसाच्या पोटात गोळा येतो. त्यांना आज घेतलेला शेअर उद्या लॉसला जातो, तोच शेअर परवा थोडा वर येतो, पुन्हा खाली येतो. अशा वेळी अनेक जण घाबरून चुकीचे निर्णय घेतात. पण खरं सांगायचं तर व्होलॅटिलिटी ही वाईट गोष्ट नाहीये, ती एक प्रकारची रिस्की संधी आहे. रिस्की संधी म्हणतोय मी. फरक फक्त एवढाच आहे की ती संधी समजून घेणाऱ्यासाठी असते, घाई गडबड करण्यासाठी नाही. या व्होलॅटिलिटीच्या काळात सगळ्यात अगोदर आपल्याला वाटते ती भीती आणि लालच, म्हणजेच फिअर अँड ग्रीड. माणसांनी या दोन्ही गोष्टींपासून खरं तर लांब राहायला पाहिजे. आता सोनं खूप महाग होतंय, आत्ताच घेऊन टाकतो नाही तर हातचं जाईल, हा विचार करून एकाच वेळी मोठी रक्कम अडकवणं धोक्याचं ठरू शकतं. जेव्हा मार्केटमध्ये सततचे चढ उतार सुरू असतात तेव्हा लमसम म्हणजेच एकदम मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा तुकड्या तुकड्यात इन्व्हेस्ट करणं जास्त फायदेशीर ठरतं. व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्टॉप लॉस. तर बघा मंडळी, हे स्टॉप लॉसचं गणित पक्का असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये सोन्या चांदी शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही किती लॉस सहन करू शकता हे आधीच ठरवून ठेवा. कारण युद्धाच्या न्यूजवर मार्केट जितक्या स्पीडनं वर जातं तितक्याच स्पीडनं एखादी शांततेची बातमी आली की कोसळतं सुद्धा. त्यामुळं अशा वेळी मार्केटमध्ये मी किती वेळ थांबणार आहे हे आधीच ठरवायचं. जर तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षांसाठी सोनं घ्यायचं असेल तर आजच्या वाढलेल्या भावाची जास्त चिंता करू नका, कारण लॉंग टर्म सोन्याचे भाव हे वाढतच जाणार आहेत. पण जर तुम्हाला 15 दिवसात पैसे कमवायचे असतील तर मात्र ही वेळ खूप रिस्की आहे. आता काळजी घेण्याबद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या काळात खूप फेक न्यूज पसरतात. अशा रॅन्डम येणाऱ्या अफवांवर आपल्या मेहनतीचे पैसे लावायचे कधीच पैसे लावायचे नाहीत. सोन्या चांदीचे भाव फक्त भारतावर अवलंबून नसून ते इंटरनॅशनल स्पॉट प्राइजेस ठरतात. त्यामुळं डॉलरचा भाव आणि जागतिक बँकांचे निर्णय यावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. अनेकदा युद्धजन्य परिस्थितीत डॉलर मजबूत होतो, ज्यामुळे सोन्याचा भाव डॉलरच्या तुलनेत थोडा खाली येऊ शकतो. पण भारतामध्ये रुपया पडल्यामुळं ते आपल्याला महागच मिळतात. ही गोष्ट सगळ्यात अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर गुंतवणूक करताना नुसतं सोनं चांदीच नाही तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळे स्टॉक्स ठेवा. युद्धाच्या काळात डिफेन्स स्टॉक्स असतील किंवा ऊर्जेशी संबंधित एनर्जी ऑइल क्षेत्रातल्या कंपन्या असतील, त्यांच्या हालचाली वाढायला लागतात. पण हे सगळं करताना आपल्याकडे इमर्जन्सी फंड किती आहे याला पहिलं प्राधान्य द्या. जर उद्या खरोखरच मोठी युद्धाची परिस्थिती ओढवली तर तुमच्याकडे असा पैसा हवा जो तुम्ही कधीही रोख स्वरूपात काढू शकाल. अशा वेळी रिअल इस्टेट सारखी इन्व्हेस्टमेंट जी पटकन विकता येत नाही तिथं पैसे अडकवणं चुकीचं ठरतं. शेवटी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, ग्रीनलँड असो वा इतर कोणतंही संकट हे तणाव कायमस्वरूपी नसतात. पण अशा व्होलॅटिलिटीच्या काळात घेतलेले चुकीचे आर्थिक निर्णय मात्र कायमस्वरूपी नुकसान करू शकतात. त्यामुळे टीव्हीवरच्या आरडाओरड्याला न घाबरता पिरॅमिडिंग स्ट्रॅटेजी करत इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजेच काय तर सोने चांदी किंवा स्टॉक्समध्ये टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करा. पण ही खरेदी करताना तुमची भावना कधीच आड आणू नका. व्होलॅटिलिटी मधला सगळ्यात मोठा शत्रू हा इमोशन असतो. त्यासोबतच समजा एखादी चांगली कंपनी आहे जिचा व्यवसाय नीट चालतोय, त्या कंपनीवर कर्ज कमी आहे आणि पुढील काही वर्षांचा भविष्यातला प्लॅन पण चांगला आहे, परंतु अशा अचानक जागतिक हालचालींमुळे मार्केट खाली येऊ लागतं. त्यावेळी त्या कंपनीचा शेअरही खाली येतो
आता इथं दोन प्रकारचे लोक असतात. पहिले म्हणजे जे घाबरून शेअर विकतात आणि दुसरे म्हणजे जे विचार करतात की कंपनीत काही बदल झालाय का. जर कंपनी तशी मजबूत असेल तर कमी भावात मिळालेला शेअर म्हणजे स्वस्तात मिळालेली जमीन. शेतकरी जसं चांगली जमीन स्वस्तात मिळाली तर घेतो, अगदी तसंच. बाकी व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कंपनीची बेसिक माहिती घेणं किंवा त्याची कंपनीची माहिती बघणं गरजेचं आहे. कंपनी काय काम करते, त्या कंपनीचं उत्पन्न कुठून येतं, खर्च किती आहे, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, तिथला नफा वाढतोय की घटतोय, ही माहिती बघूनच त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. शेवटी व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही एक शिस्त आहे. त्याचबरोबर जसं आपण रोज शेतात जाऊन पाहणी करतो, तसंच आपल्या पोर्टफोलिओची अधूनमधून पाहणी करायची. पण रोज हालचाल होणारा मार्केटचा ग्राफ बघून डोकं दुखवून घ्यायचं नाही. जेव्हा मार्केटमध्ये खूप मोठा चढ किंवा उतार येतो, तेव्हा डोकं शांत ठेवून आपल्या मूळ स्टॉकवर फोकस करा. ज्यांनी 20-20 वर्ष पेशन्स ठेवला, आज तेच लोक मार्केटमधून श्रीमंत झालेले दिसत आहेत. तसेच लोक घाईघाईत पैसे कमवण्याच्या नादात पेनी स्टॉक्स किंवा फालतू कंपन्यांमध्ये पैसे लावतात आणि त्या लॉसची झळ सहन करतात. त्यामुळे चांगल्या आणि दर्जेदार कंपन्यांची पाळख ओळखली पाहिजे. यामुळे मार्केटची व्हॉलॅटिलिटी तुम्हाला घाबरू शकत नाही. उलट ती तुम्हाला संपत्ती बनवायची आहे ती संधी देते. बाकीच सांगायचं झालं तर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असताना गुंतवणूक करणं म्हणजे नदीत पोहणं. ज्याला पोहता येतं तो लाटांचा आनंद घेतो, ज्याला पोहता येत नाही तो घाबरतो. पोहायला शिकण्यासाठी वेळ, पेशन्स आणि प्रॅक्टिस लागते. तसंच मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी संयम, शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचा समजूतदारपणा लागतो. माणसातली घाई, भीती, लालच बाजूला ठेवली तर व्हॉलॅटिलिटीमध्येही चांगली कमाई होऊ शकते आणि हीच खरी शहाणपणाची इन्व्हेस्टमेंट आहे. मंडळी, तुम्हाला व्हॉलॅटिलिटी मार्केटबद्दल काय वाटतंय? सोनं चांदी वाढल्यानं ते अचानक खाली येईल का? की आणखी काही आर्थिक संकट ओढवेल? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.